नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल। तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। विभागीय अधिकारी, शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक यांचा स्वागत होताना आहात। 10वी-12वी निरोप समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अतिउच्च कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार आपण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी 2 मिनिटांमध्येच घेतोय। सर्वप्रथम तालुका स्तरापासून ते राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत चालू वर्षी आपल्या विद्यालयाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश प्राप्त केलेला आहे। त्यामध्ये मोजक्याच खेळाडूंचा सत्कार आपण या ठिकाणी घेतोय। सर्वप्रथम भालाफेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेला खेळाडू अब्दुल सयाजी शिंदे याचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अधिकारी आदरणीय शिंदे साहेब यांनी या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भालाफेक या क्रीडा स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेला खेळाडू अब्दुल सयाजी शिंदे। त्याचबरोबर विभागीय कुस्तीमध्ये शुभम गोरख सोडके या विद्यार्थ्याने यश प्राप्त केलेलं आहे, त्याचंही स्वागत या ठिकाणी शिंदे साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये धनश्री जयवंतराव पाटील या विद्यार्थिनीने यश प्राप्त केलेलं आहे। धनश्री जयवंतराव पाटील जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी, तिचंही स्वागत या ठिकाणी शिंदे साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो। यशराज किरण शिंदे जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। आपल्या विद्यालयाचे थोर देणगीदार आदरणीय रोहित शेठ यांच्या हस्ते या ठिकाणी यशराजचा सत्कार केला जाणार आहे। पळद्याच्या खेळाडूने यशराज किरण शिंदे जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे। त्याचबरोबर विघ्नेश राजकुमार भोसले जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे, त्याचंही स्वागत दीपक रणदिवे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या विद्यालयामधील महिला कुस्तीपटू सरस्वती बाळू चव्हाण या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे, त्याचंही स्वागत या ठिकाणी डोले पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक। त्याचबरोबर NCC विद्यार्थ्यांचं इयत्ता 8वी आणि 9वी या 2 वर्षामध्ये या ठिकाणी परेड घेणे, त्यांना डिसिप्लिन शिकवणे याच्यामध्ये अतिशय मोलाचं कष्ट घेणारा NCCचा सिनियर हा विद्यार्थी असतो। त्याचं नाव आहे श्रेयस रामचंद्र म्हटले। या विद्यार्थ्याला बेस्ट कॅडेट हा NCCचा सर्वोच्च पुरस्कार आपल्या विद्यालयामार्फत या ठिकाणी दिला जाणार आहे। NCCच्या 2ही वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस करून घेणे, त्यांना डिसिप्लिन शिकवणे याच्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा NCC शिक्षकाच्या नंतर त्यांचाच असतो। त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आदरणीय दीपकदादा खराडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। रयत शिक्षण संस्थेमार्फत घेतले जाणारे अनेक उपक्रम आहेत। त्या उपक्रमामध्ये रयत ऑलिम्पियाड परीक्षा या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी यांना आपला प्रोजेक्ट सादर करून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये 17वं स्थान या ठिकाणी प्राप्त केलेलं होतं। ते मुग्धा गणेश तोडकर याचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपले विभागीय अधिकारी आदरणीय शिंदे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
वडील सुद्धा या ठिकाणी आले. आपल्या विद्यालयाचे थोर देणगीदार आहेत गणेश तोडकर, त्यांची ती कन्या आहे. अतिशय गुणवंत विद्यार्थिनी सुद्धा ती मुग्ध आहे. अभ्यासामध्ये, खेळामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये ती अतिशय हुशार अशी विद्यार्थिनी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे, पण कार्यक्रमाअभावी या ठिकाणी आपण मोजक्याच विद्यार्थ्यांचा सत्कार घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं धन्यवाद आणि सर्व मान्यवरांचे आभार. त्याच्यानंतर मोठे सर या ठिकाणी आपलं कार्यक्रम सुरू होईल. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत, निरोपानंतरच्या भेटीलाही नसतो कधी गंत, निरोपानंतरच्या भेटीलाही नसतो कधी गंत. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, एका डोळ्यात हसू तर एका डोळ्यात आसू ठेवून मी निरोपाबद्दलच्या माझ्या भावना तुम्हाला सांगणार आहे. त्या तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्याव्यात अशी माझी नम्र विनंती. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला तेव्हा वाटलं नव्हतं की हा प्रवास थांबवावाही लागेल, पण कसा निरोपाचा दिवस आला कळलंच नाही. पण आता बघा, उद्यापासून सर्व काही बदलेल. सुखद असली तरी संपणारी वाट आहे, सुखद असली तरी संपणारी वाट आहे, पण या संपणाऱ्या वाटेवरती जन्मणारी नवी पहाट आहे, पण या संपणाऱ्या वाटेवरती जन्मणारी नवी पहाट आहे. उद्यापासून नाही कोणता गजर वाजणार, नाही वाजणार शाळेची घंटा. जो गणवेश मी रोज शाळेला घालून येत होते तो आता कपाटातच पडून राहील. ज्या मित्रांबरोबर मी रोज बोलायचे, खेळायचे, ज्या मित्रांना मी रोज भेटायचे, ज्यांच्याबरोबर मी शाळेला यायचे, ते उद्यापासून आपापल्या मार्गाने जातील. उद्यापासून हे मौजमजेचे दिवस टिकणार नसतील. ज्या वर्गात मी शिकले, बागडले, मस्ती केली, त्या वर्गाचे दरवाजे आता माझ्यासाठी कायमचे बंद होतील. पण त्याबरोबर आमच्या आठवणीही बंद होतील. थांबवावं वाटला तरी थांबणार नाही, थांबवावं वाटला तरी थांबणार नाही. निरोपाचा हा हळवा क्षण, निरोपाचा हा हळवा क्षण निघून जरी गेले इथून तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन, या प्रांगणातच माझे मन. ती जागा जिथे जायला आम्हाला कधी आवडलेच नाही, ती जागा जिथे जायला आम्हाला कधी आवडलेच नाही, पण तिथून जाताना असं वाटतंय की आता जावंही वाटत नाहीये, जावंही वाटत नाही. उद्यापासून नसेल कोणत्याही परीक्षेचं टेन्शन, नसेल कोणत्याही गृहपाठाचे ओझे, उद्यापासून नसणार कोणत्याही परीक्षेचं टेन्शन आणि नसेल कोणत्याही गृहपाठाचे ओझे. आमच्या आधीही कोणीतरी इथे बसायचं, आमच्या नंतरही बसेल, पण मनापासून ही जागा नेहमी आमचीच असेल, पण मनापासून ही जागा नेहमी आमचीच असेल. का जावंसं वाटत नाही इथून, का जावंसं वाटत नाही इथून, पण जेव्हा शाळेची शेवटची घंटा वाजेल त्यावेळी मात्र सर्व काही सोडून जावे लागेल. पण ज्यावेळी शाळेची शेवटची घंटा वाजेल मात्र त्यावेळी सर्व काही सोडून जावे लागेल. कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती. मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. कुठे आलो या समजदारीच्या दुनियेत, यापेक्षा ते भोळे बालपणच बरे होते. कुठे आलो या समजदारीच्या दुनियेत, यापेक्षा ते भोळे बालपणच बरे होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय कर्मवीर. शुभेच्छा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी, शिक्षक मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्याला शिकवणारा सर्व शिक्षक वर्ग, तसेच जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर पुढील वाटचालीस हार्दिक खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय कर्मवीर. मातीच्या लहान गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही, निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही. माझे प्रमुख पाहुणे आणि माझे सर्व शिक्षक, जमलेल्या एकदा मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आज आपला निरोप समारंभ. आता निरोप समारंभ म्हटलं की मनात येतं की आता सर्व मित्रमैत्रिणी एकत्र नसणार, वेगवेगळ्या फील्डमध्ये करिअर निवडून वेगवेगळ्या ठिकाणी ते शिक्षणासाठी जाणार. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो. अशा आशयाचं मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर वैष्णवी मोहन जाधव इयत्ता 10वी ची विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो,
काही वर्षापूर्वी या शाळेच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणास समोर निरोप देण्यासाठी उभा आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावे लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पक्कात भरलेल्या विचारबळाने भराईला सिद्ध व्हावे लागेल, पक्कात भरलेल्या विचारबळाने भराईला सिद्ध व्हावे लागेल. आज माझ्यासमोर शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची अवस्था अशी झाली असेल. आज आमच्या डोळ्यासमोर अनेक प्रसंग आठवत आहेत, अनेक जुन्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतचा हा आमचा 6 वर्षाचा प्रवास आमच्यासाठी नेहमी अविस्मरणीय राहील. आदरणीय व्यासपीठ सर, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझे नाव कुमारी पायल उत्तम माने. आज आपण येथे आपल्या 10वी-12वी निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेले आहोत. निरोप म्हणजे नेमके काय? आज आपला शाळेतला व तसेच कॉलेजचा शेवटचा दिवस. या कॉलेजने आपल्याला खूप काही दिले. नुसतं पुस्तके ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं हे देखील धडे दिले आहेत. महाविद्यालय सोडून जातोय म्हणून आपण सर्वच सोडून जातोय असं नाही. महाविद्यालय सोडून जातोय म्हणून आपण सर्वच सोडून जातोय असं नाही. खूप आहेत आपल्यासोबत आपले मित्रमैत्रिणी, शिक्षकांच्या आठवणी. आज मला 12वी झाल्याचा फार आनंद होतोय, परंतु वाईट ही तितकेच वाटत आहे. आपल्याला भेटलेले शिक्षक आणि दयाळू आहेत आणि आपण शिक्षकांच्या संपूर्ण टप्प्यात आम्हाला नेहमी पाठिंबा दिला. पहिल्यांदा कॉलेजला आले तेव्हा कुणी ओळखीचे नाही, मित्रमैत्रिणी नाही, पण आज जिवलग मैत्रिणी आहेत. नको असलेला तो दिवस आज आला. त्यानंतर कुणी भेट होईल ते माहीत नाही. पुढील शिक्षणासाठी सर्वांचे मार्ग वेगवेगळे असतील. विद्यार्थी मित्र, मी पुन्हा तुमच्या समोर उभा आहे. आता त्याला कारण एवढं एकच आहे. एक आपल्याला आनंदाची बातमी सांगायची की ज्या वेळेला शासनाचं परिपत्रक आलं त्यावेळी की प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरा बसवले पाहिजे. तर या ठिकाणी आपलं व्होकेशनल आहे, ज्युनियर आहे आणि माध्यमिक आहे. म्हणजे ते 8चा संच किंवा 16चा संच घेऊन चालत नाही, तर 32चा संच बसवायचा. त्या उद्देशानं आपले जे काही 10वी आणि 12वी जे पास आउट होऊन बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत, ते काय बॅच आहेत, ते एका बॅचला मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या एका बॅचमध्ये आपले गणेश तोडकडे इथं आहेत. त्यांनाही मी सांगितलं की असं असं आपल्याला करायचं आहे. तर त्यांनी ऐकून त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे सर, की ज्या 3 बॅच आहेत त्या 3 बॅचकडून आपण 25-25 हजार काढू आणि त्याच्यामध्ये आपण CCTV कॅमेरे बसवू. आता 25-25 हजार काढल्यानंतर ते 75,000 झाले. 75,000मध्ये काय तर आपल्याला 32 CCTV कॅमेरे बसवता येत नाही. 16-16चे 2 DVR आहेत. आता हे विचाराधीन नव्हतं की हे करायचं आहे आपणाला. जुळवाजुळव चालू होती. आपल्या गावातील एका ग्रामस्थाने मला एक नाव सुचवलं की ते म्हटले की तुम्ही त्यांना फक्त एक फोन करा आणि असं म्हणजे नियोजन आहे ते फक्त त्याच्या कानावर आला. त्या उद्देशानं मी रोहित शेठना फोन केला. आता रोहित शेठ हैदराबादमध्ये असतात. फोन केल्याबरोबर फोन उचलला त्याने. उचलल्यानंतर मी त्यांना सांगितलं, शेठ असं आहे की आपल्या शाळेमध्ये CCTV कॅमेऱ्याचा 32चा संच बसवायचा आहे. ह्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. एक 2-3 बॅच देतो म्हटलेले. पटकन रोहित शेठ म्हटले की जो काही त्याचा खर्च आहे तो मी स्वतः द्यायला तयार आहे. ते तसं बोलल्यानंतर अभिनंदन आहे आणि धन्यवादही मानतो. त्या पद्धतीने काय केले, त्यांनी रक्कमही पाठवून दिली. त्या पद्धतीने आपण CCTV कॅमेरे सध्या बसवलेले आहेत, ते कार्यरत आहेत. फक्त आता ज्युनियरची जी बाजू आहे त्याचे जे काही साहित्य आहे
ते साहित्य न मिळाल्यामुळे थोडंसं पेंडिंग आहे, पण तेही साहित्य आलेलं आहे. एक 2 दिवसामध्ये हे ज्युनियरचाही CCTV कॅमेरा बसवून पूर्ण होते. आता रोहित सेठ एवढ्यावरतीच थांबलेले नाही. सकाळी आल्यानंतर त्यांच्यासमोर मी जे काही आपली स्वच्छतागृह आहे मुला मुलींचं, त्याची अडचण त्यांच्यासमोर मी मांडली. त्याने अडचण ऐकून घेतली आणि जसं CCTV कॅमेराला पटकन त्याने जो काही खर्च होईल तो मी द्यायला तयार आहे, त्या पद्धतीने जे स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहासाठी त्यांनी 5 लाख रुपये देणगी त्याबद्दल मी हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांची ही कविता आहे. आता ही कविता कशाबद्दल आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या विद्यालयासाठी 5 लाख रुपयाची देणगी देणारे थोर समाजसेवक, युवा उद्योजक रोहित शेठ, दिलीप शेठ जाधव यांनी आत्ता आश्वासन देता रोख आत्ता 5 लाखाचा चेक तयार केलेला आहे. त्यांनी तो शिंदे सरांच्या साक्षीने आमच्या विद्यालयाचे गाडी सर यांना सुपूर्द करावा, अशा प्रकारे त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. यानंतर 1995-96 या सालातील या बॅचमधील इयत्ता 10वीचे विद्यार्थी आलाम पिरजादे, कादर शिकलगार आणि भरत टिंगरे यांनी आपल्या विद्यालयाच्या CCTVसाठी 25,000 रुपये दिलेले आहेत. त्याबद्दल मी गाडे सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा. या प्लीज स्टेजवर या. धन्यवाद सर. आता अशा प्रकारचे समाजसेवी, उद्योजक आणि देणगीदार यांनी आपल्याला जर अतिशय चांगल्या पद्धतीने पंचक्रोशीतील व्यक्तीने सहकार्य केलं तर निश्चितच आपली इमारत आहे अशी दिसणार नाही, ते सुसज्ज होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक गणपती शिंदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण करावे. आपल्या संस्थेचे दैवत, सर्वांचे दैवत पद्मभूषण डॉक्टर करणराव पाटील, रयत माऊली, त्यागमूर्ती दक्षिण भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आपले महात्मा गांधी विद्यालय व माधव यादव ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स HSC वोकेशनल विभाग खानापूर या विद्यालयाच्या 10वी शुभचिंतन व 12वी निरोप या समारंभानिमित्त उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि थोर देणगीदार श्री रोहित शेठ, दिलीप शेठ जाधव यांचं पहिल्यांदा मी विभागाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. कारण त्यांनी आपल्या या शाळेसाठी म्हणजे ते ज्यावेळी शिकत होते त्यावेळेच्या सुविधा, आत्ताच्या सुविधा ज्या आहेत त्या पूर्ततेसाठी एक सामाजिक जाणीवेतून आपल्याला जी मदत केली आहे याची मोलाची आहे असे ते जाधव साहेब. तसेच आत्ता ज्यांचं तुम्ही भाषण ऐकलं हो शैलीतलं, हे आपले रयत सेवक
आमचे मित्र श्री दीपक दादा सोरंदिवे सर, तसेच या विद्यालयाचे प्राचार्य माननीय गाडेसाहेब, सर्व स्कूल कमिटी सदस्य, तसेच या शाळेच्या देणगी देणारे माजी विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थी आपले देणगीदार, सर्व स्कूल कमिटी सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ सदस्य, सर्व शिक्षक, पत्रकार बंधू भगिनी व सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, कारण असं मी तुम्ही सकाळी शाळेमध्ये आला असाल, या ठिकाणी आपल्या या मुलांना, आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी थांबलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना एकदा यांच्यासाठी पुन्हा टाळ्या वाजवा की तुम्ही शांतपणे बसलेला आहात. यातून आपली शिस्त लक्षात येते. आता बऱ्याच वक्त्यांनी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या आहेत आणि काय काय तुम्हाला उद्देश केले आहेत, प्रेरणादायी भाषण केलेलं आहे. मी 4 गोष्टींवर बोलणार आहे. पहिलं म्हणजे आपल्यामध्ये जे असणारी कॉन्सन्ट्रेशन जे आहे, एकाग्रता महत्त्वाची आहे. कारण जे आतापर्यंत ज्ञानी झाले, जे चांगले, ज्यांनी जास्त ज्ञान मिळवलं किंवा पुढे जे गेले, त्यांच्यावर हा महत्त्वाचा गुण तर कॉन्सन्ट्रेशन होतं. एकाग्रता महत्त्वाची आहे. तुम्ही आज कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रात जा, त्या ठिकाणी ज्या क्षेत्रात तुम्ही गेला आहात त्यांचा मनापासून एकाग्रतेने अभ्यास करा. कारण आपल्याला नुसतं घोघोमटी करणारे विद्यार्थी नको आहेत. कारण पास झाला 40%, 50% त्याची कोण मोजदासुद्धा करत नाही. पण ज्या क्षेत्रात तुम्ही निवडलेलं आहे त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्याचं भाग्य हे कुणाला मिळतं की जे चांगले कष्टाने अभ्यास करतात. भगवंताने काय सगळ्यांना समान बुद्धी दिलेली नसते. जो जास्त मार्क सर्व पडले असतील त्याला काही वेगळी बुद्धी दिलेली नाही, पण त्यानं दिलेल्या बुद्धीचा वापर काय केला, चांगल्या पद्धतीने केला, चांगले कष्ट केले आणि तो पुढे गेलेला आहे. तसं आपण सुद्धा आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचा वापर करून, चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करून आपण पुढे जायचं आहे. आता सरांनी जे भाषण केलं त्याच्या मागचं एकच महत्त्वाचं त्यांचं हे आहे की त्यांनी कष्ट केलेलं आहे. ते कला शिक्षक आहेत. पण बऱ्याच माहीत नसेल तर ते कला शिक्षक माझ्या माहितीप्रमाणे, परंतु त्यांनी अनेक पुस्तकं वाचली, अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी तुमच्या पुढे वक्तव्य दिलेलं आहे. तसं आपण भविष्यात भावी काळामध्ये या पुस्तकांचं वाचन करायचं आहे. चांगल्या लेखकांची पुस्तकं मिळवायची आणि त्याचं वाचन अवांतर करायचं आहे. कारण हे लेखक जे आहेत ते त्यांचे अनुभव सांगतात, स्वतः आपल्याशी बोलतात, त्यांचे अनुभव सांगतात, त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. यासाठी आपण आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनही करायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षासाठी चांगलं मार्गदर्शन मिळतं. आणि दुसरं महत्त्वाचं सांगितलं गाडीच्या सुरुवातीलाच की आपली संगत महत्त्वाची आहे. आपण इथून पुढे जाणार आहात, 12 नंतर पास झाल्यानंतर आपण जाणार चांगल्या करायला जाईल, पण मुंबईला पुण्याला जाईल. तर त्या ठिकाणी जाताना महत्त्वाचं आपल्याला आपली संगत महत्त्वाची आहे. आणि मी आता बघतो हायस्कूल लेवलला जी प्रकरणं येतात, चौकशा येतात, बरेचसे विद्यार्थी त्यांचे मित्र कोण आहेत तर कॉलेजचे विद्यार्थी मित्र आहेत. आणि मग आपण संगत करताना पुढचा जो आपला विद्यार्थी आहे त्याची माहिती आपण घेऊन संगत केली पाहिजे. आता काय होतं, बरेचसे जे मोठे व्यक्ती संगतीने झाले आहेत, तर यासाठी महत्त्वाची आपली संगत महत्त्वाची आहे. ही संगत चांगली ठेवायची आहे, त्यातून आपल्याला पुढचं आपलं भवितव्य घडत असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं की मोबाईल, त्याचा वापर कसा करायचा की आपलं कौशल्य आहे. वापर चांगलाही होतो, त्याचा वापर वाईटही होतो. तर नेहमी आपण त्या मोबाईलचा वापर चांगल्या रीतीने करायचा आहे. पूर्ण वापर नका असं म्हणत नाही मी, काय काय इतकं आहारी त्या गेले आहेत, मोबाईल पुढे घ्यायचं जेवण काय जात नाही. लहान मुलं बघा तुम्ही, त्याला जेव म्हटलं जेवणार नाही, पण मम्मीने त्याला मोबाईल दिला तर मोबाईल बघत जेवत असतं. इतकं लहानपणापासून त्या मोबाईलचा वेळ त्याला आलेला आहे. तसं आपण जास्त मोबाईलच्या आहारी न जाता आपला जास्तीत जास्त वेळ, इथून पुढचा जो वेळ आहे तो अभ्यासासाठी घालवायचा आहे. बोर्डानं आपल्याला सोय केली आहे, चांगली सोय केली. काय केली आहे, आमच्या काळामध्ये पेपर किती मार्काचा होता, मराठी 100, इंग्रजी 100, गणित 150, विज्ञान 150 असं होतं. पण आता काय केलं आहे, त्याच्यामधला सुद्धा मार्क कमी केले आहेत. तुमचा पेपर किती मार्काचा आहे आता, 80 मार्काचा मराठी, 80 मार्काचा इंग्रजी, 80 मार्काला गणित, 20% मार्क आपल्या शाळेचा सोडलेला आहे. काय केलं तुम्हाला, तरी तुम्हाला वेळ किती दिला आहे, 3 तास वेळ दिला आहे. जरी पेपर 80 मार्काचा असला तर वेळ किती आहे तुम्हाला, 3 तास वेळ आहे. कारण आपली गती म्हणजे काय काय झालेलं आहे, आपलं लिखाणाचं जे आहे कोरोनामध्ये वगैरे आपलं स्पीड कमी झालेलं आहे. तर हे स्पीड का कमी झालेलं आहे,
तर आपल्याला लिखाण आपलं कमी झालेलं आहे. तर या पुढच्या काळामध्ये नुसतं वाचनही करायचं नाही, तर आपले जे भावना आहेत हे व्यक्त झाल्या पाहिजेत, यासाठी लेखनसुद्धा करायचं आहे. काही काही मोठ्या व्यक्ती बघा हे लेखनसुद्धा करतात, रोज रोज लिहितात, जे काही घडतं रोजच्या जीवनामध्ये ते लिहितात. आणि जे तुम्ही लिहिलं असतं ते तुमचे विचार निबंधात आले पाहिजे. आता मी निबंध बघतोय, विद्यार्थी निबंध लिहितात, माझा आवडता छंद, कुठलं पुस्तक वापरतात, कुठंतरी मार्केटमध्ये निबंधवाला वापरतात, आणि निबंधवाल्यामधलं ते सगळं लिहितात. तर त्यासाठी तर मार्ग पडत नाही. तर आपण हे निबंध लिहित असताना काय करायचं आहे, आपले विचार, तुमचा छंद प्रत्येकाचा वेगळा असणार आहे, तो छंद आपण त्यात लिहिला पाहिजे, आपले विचार व्यक्त केले पाहिजे आणि आपल्या विचारांना त्यातून वाटमोडी करून दिली पाहिजे. यासाठी तो विषय दिला आहे तुम्हाला. तर यासाठी इथून पुढच्या काळामध्ये पत्र असेल, निबंध असेल, सारांश लेखन असेल, की आपल्या भाषेमध्ये व्हायला पाहिजे, तर आपल्या गुणामध्ये याच्यामध्ये वाढ होणार आहे. शिक्षक प्रयत्न करतात, तुमचा नुसता आपण बौद्धिक विकास करत नाही, सर्व विकास करायचा आहे. मला एक बाब लक्षात आली गाडीचं, या ठिकाणी मुलींनी भाषणं केली, मुलींनी भाषणं केली, चांगली भाषणं केली, त्यांचे विचार व्यक्त केले, पण विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी पुढे यायचं आहे. कारण आपल्याला गुरुकुल प्रकल्प आहे. गुरुकुल प्रकल्पामध्ये आपल्याला माहीत असेल की त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, पाठांतर स्पर्धा आहेत, हस्ताक्षर स्पर्धा आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये सर्व मुले भाग घेतात. तसं आपण सुद्धा आता राहू द्या, भावी आयुष्यात सुद्धा आपलं सादरीकरण चांगलं झालं पाहिजे. आपली बुद्धिमत्ता असते पण आपण ते प्रेझेंट करत नाही. आमच्या प्रत्येक शिक्षकांच्याकडे बुद्धिमत्ता चांगली आहे, पण काही रणधीर सरांसारखे शिक्षक पुढे येतात, हे सगळं लोकांना पटवून सांगतात, विद्यार्थ्यांना भाषणं करतात. तर माझी शिक्षक बांधवांना विनंती आहे, आपण सुद्धा वाचन करू. आमच्या बऱ्याच शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं अवांतर मार्गदर्शन करायचं आहे. नुसतं विषयाचं नव्हे, तर या चालू घडामोडी जे आहे, जे चालू जगामध्ये जे काही चाललं आहे ते सगळं आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. यासाठी अवांतर वाचन केलं पाहिजे. परवाच मी सावळसला पुस्तक वाचन आकलन स्पर्धेचं उद्घाटन केलं. तर त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, कोणती 10 पुस्तकं वाचायची आहेत, 10 पुस्तकं वाचायची, त्याचं सारांश लेखन लिहायचं एका वहीमध्ये आणि ती वही शाळेमध्ये जमा करायची. त्याचं बक्षीस ठेवलेलं आहे. हेतू काय आहे की तुम्ही स्वतः लिहितं झालं पाहिजे, स्वतः अवांतरचं वाचन केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. यासाठी या ठिकाणी सांगतो की तुम्ही हे सुद्धा जे आहे अवांतर वाचनाचं, हे सुद्धा मनावर घ्यायचं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर संस्कार चांगले पाहिजे. आपण रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतोय. इथून पुढे आपण ज्या शाळेत जाल, आमचे 10वीचे विद्यार्थी मात्र इथंच प्रवेश घेतील. मी म्हणतो त्या पालकांचा आहे की मेळावा ठेवायचं, त्या पालकांना आपण जे उपक्रम घेतोय, आपल्या ज्या ज्या सुविधा आहेत, आपले प्राध्यापक आहेत, काय काय त्याचं क्वालिफिकेशन आहे, कसं आम्ही घेतो, वर्षभर काय घेतलं, हे सगळं आपण त्यांना सांगून त्या पालकांचा मेळावा घेऊन हे सगळे 10वीचे विद्यार्थी हे आपल्या इथल्या कॉलेजला प्रवेश घेतला पाहिजे. कारण हे रयतचं कल्चर वेगळं आहे. आपल्यामध्ये खरोखरच विद्यार्थी घडवला जातो, हे सगळे आपले विद्यार्थी स्टेजवर दिसतात. आणि जे आता म्हणजे अधिकारी वगैरे झाले आहेत, बरेचसे विद्यार्थी रयतचे आहेत. कारण ते सांगतात की आम्ही काय इंटरनेट स्कूलमध्ये शिकलेलो नाही, मराठी शाळेमध्ये शिकलो, जेडपीमध्ये शिकलो, रयतमध्ये शिकलो, हे सांगतात आवर्जून. का त्यांना त्यांचा पाया जो आहे, फाउंडेशन आहे, ते आपण तयार करण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे, अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. पुढचं महत्त्वाचं म्हणजे की आपण आपल्याला जे आवडतं त्या क्षेत्रात प्रवेश घेतला पाहिजे. आता काय होतं, निकाल लागतो, एका 90% पडतात, 70% पडतात, 60% पडतात. जो टॉपचा विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातो तिकडे तुम्ही जाता का, तो माझा मित्र तिकडे गेला, त्याचा कल वेगळा आहे. त्यासाठी आम्ही करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे. या ठिकाणी आपण तुमच्या 10वीच्या 9वीच्या 11वीच्या करिअर काउन्सिलिंग केलं आहे की त्याला ज्या क्षेत्रात ते आवड आहे त्या क्षेत्रात तो गेला पाहिजे. ज्याला क्षेत्रात आवड आहे इंजिनिअरिंगची, त्याला मेडिकलला पाठवलं उपयोग होणार आहे का? तर तुम्ही यासाठी तुमचं जे काही स्पष्ट मत असेल, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ते क्षेत्र पालकांना सांगा आणि त्या क्षेत्रात दिशेनं वाटचाल करा. कारण आतापर्यंत कसं होतं, आता सर्व विषयामध्ये आपण सर्व विषय होते, इथून पुढे तुमच्या वाटा वेगळ्या होणार आहे. कारण काय होतं, आपल्याला जे आवडतं त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या टॉपला गेलं पाहिजे. यासाठी आपण हा निर्णय घ्यायचा आहे. तिसरं महत्त्वाचं, आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची आहे. ज्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, आपल्यासाठी धडपड केलेली आहे, त्यांना न विसरता आपण त्यांचा मान सन्मान राखून त्यांच्या जे त्यांना जे योजना असेल, त्यांचं जे ध्येय असेल, तुम्हाला जे सांगितलं असेल त्या पूर्तीसाठी आपण सहकार्य केले पाहिजे. सगळ्यात सोपं आहे. पूर्वी अशा अवस्था नव्हत्या, शाळामध्ये गेला, घरामध्ये लाईट नसायची,
शाळेमध्ये आला शिक्षक नसायचे, परंतु आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. सोपंच काम आहे, आता फक्त अभ्यास करायचा आहे आणि मार्क पाडायचे आहेत. आपल्याला कुठलं आपण बघतोय, आपण काय विद्यार्थी जर बघितले, मी घरी पालकांना मदत करत नाही, मुली करतात, स्वयंपाक मदत करतात. तुम्ही सुद्धा आई वडिलांना मदत करून त्यांच्या व्यवसायात मदत करूनही शिक्षण घ्यायचं आहे. नुसतं आपण शिक्षणासाठी हे करायचं नाही की माझा अभ्यास आहे मी आता हे करणार नाही, तसं न वागता सर्व आपल्या आई वडिलांना त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या कामामध्ये मदत करून पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि जरा काटकसर करायची आहे. तुम्ही आता कॉलेजला गेलोय, आता मला हेच पाहिजे तेच पाहिजे असे हट्ट न करता, हट्ट कशा पुस्तकासाठी करा, परंतु अवांतरासाठी हट्ट न करता आपण भविष्यामध्ये चांगले निर्णय घ्या आणि इथून पुढचं आपल्या शाळेचं नाव चांगलं पुढं झालं पाहिजे यासाठी चांगला प्रयत्न करा. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा, शुभेच्छा देतो. आणि मी कंटाळले मला माहीत आहे, तर तुमचं पुन्हा एकदा यासाठी चांगल्या शुभेच्छा देतो. आणि चांगला कार्यक्रम सादर केला, सरांनी सर्व शिक्षकांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. सर्वांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय कर्मवीर. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचं जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब प्रतिपचंद्र लेखे वरदेष्णू विश्ववंदिता शाह सुनोश विशिष्या मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या कानाकोपऱ्यामध्ये स्वराज्य निर्मिती करून इथल्या रयतेच्या मनामध्ये स्वराज्याच्या विषयी तेज निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्या खांद्यावरती नव्हे तर तलवारीच्या पाठीवरती ज्यांनी सलग 9 वर्ष तोलून धरले ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना अवित्त गेले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हा बहुजनांच्या अज्ञानाचं मूळ कारण शोधून काढून त्यावरती कायम स्वरूपीचा उपाय योजणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसानी वारसा आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वातून दाखवणारे कोल्हापूर नगरीचे राजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना सलग 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लिहून स्वतंत्र भारताला 26 जानेवारी 1949 रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपल्या स्वतंत्र भारताला राज्यघटना बहाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सांगली जिल्ह्याचे आणि वाटेगावचे थोर सुपुत्र की 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन जवळजवळ 35 कथा, कादंबऱ्या आणि प्रवास वर्णने लिहून इथल्या असणाऱ्या शोषित, पीडित, वंचित, दीन दलितांच्या उपेक्षा साहित्याच्या माध्यमातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मनोरंजनातून प्रबोधनातून परिवर्तन करणारे हे सर्व महामानव ज्या रयत शिक्षण संस्थेच्या भव्य आणि दिव्य इमारतीमध्ये आपण बसलेलो आहोत, त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील आणि या सर्व महापुरुषांना वंदन करत असताना ज्या महामानवाने या असणाऱ्या विद्यालयाची इमारतीसाठी जागा दिली, ज्याच्या नावानं आपलं हे विद्यालय सुरू आहे, ज्युनियर कॉलेज सुरू आहे, ते मातू यादव या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा शुभचिंतन सोहळा आणि इयत्ता 12वीचा निरोप समारंभ आज आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मंचावरती स्थानापन्न असणारे विविध मान्यवर आहेत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की काही माणसं ही पदामुळे मोठी होतात, काही माणसं ही पदामुळे मोठी होतात, तर काही माणसांच्यामुळे पदाचं महत्व वाढतं. असे आपल्या सांगली जिल्ह्याचे अर्थात रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे सन्माननीय विभागीय अधिकारी आदरणीय शिंदे साहेब, शिक्षकावरती अतोनात प्रेम करणारे, शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि शिक्षक हा माझा आहे ही भावना ठेवणारे सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा जोरदार शिंदे साहेबांसाठी टाळ्या होते. या विद्यालयाला वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधांची गरज आहे आणि आपल्या विद्यालयाला सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या कैदेमध्ये ठेवण्यासाठी, प्रत्येक मुलांच्या वरती त्याच्या हालचालींच्या वरती नजर ठेवण्यासाठी ज्यांची फार मोठी देणगी आपल्याला मिळाली, सीसीटीव्हीचा असणारा विषय ज्यांनी आता आदरणीय गाडी सरांनी सांगितला की ज्यांना फक्त शब्द टाकला आणि शब्द प्रमाण मानून
ज्यांनी 1 लाख रुपयाची देणगी दिली, नवे तर आता होणारे जे फार मोठे जे तुमच्यासाठी बांधकाम आहे, सोयी सुविधांच्यासाठी, शौचालयाच्या बांधकामासाठी ज्यांनी 5 लाखाची देणगी आता जाहीर केली, ते या गावचे थोर सुपुत्र आणि युवा उद्योजक सन्माननीय रोहित शेठ जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. विद्यार्थी मित्रांनो, शाळा हे कुटुंब आहे आणि त्या शाळेचा कुटुंब प्रमुख अर्थातच मुख्याध्यापक असतात. अत्यंत नावाजलेले आपली ही शाळा आहे. या शाळेचं नेतृत्व करणारे आणि सर्व शिक्षकांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन शिक्षकांना प्रेरणा देणारे, विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे या विद्यालयाचे सन्माननीय आणि लोकप्रिय मुख्याध्यापक सन्माननीय गाडे साहेब यांनी अत्यंत चांगल्या प्रकारच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं. एकदा जोरदार आदरणीय गाडे साहेबांसाठी टाळ्या होऊ द्या. कार्यक्रमाची सुरुवात होत असतानाच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण अनेक असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केलं. आम्ही सन्माननीय शिंदे साहेब असतील, आम्ही असो, ज्यावेळेला शाळेमध्ये आलो आणि शाळेच्या गेट पासून एंट्री करत असताना आतमध्ये ऑफिसमध्ये बसलो, ऑफिसमधून पुन्हा या सभागृहापर्यंत येईपर्यंत ज्या एनसीसी कॅन्डिडेट मुली होत्या, मी मुलं तर बऱ्याच ठिकाणी पाहतो, परंतु विशेषतः मुली त्या ठिकाणी होत्या आणि त्या मुलींनी एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून आम्हाला संचलन करीतपर्यंत आणलं. अत्यंत शिस्तप्रिय. मगाशी आल्यानंतर पाहिलं की सर 1 वर्ग कव्हर करणं फार अवघड असतं, परंतु आम्ही आतमध्ये आपण सर केबिन मध्ये बसल्यानंतर बाहेरच्या बाजूला एवढी मुलं जमली असताना देखील मुलांच्या तोंडातून एक गजबज देखील आवाज नाही. एवढी शिस्त, अत्यंत चांगल्या पद्धतीने अध्यापन करणारे तुम्ही सर्व शिक्षक मंडळी आणि विशेषतः या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक की ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची शिस्त लावली, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं घडवलं. खरं तर मी पाहत असतो की मुलं ही कुस्ती खेळतात आपल्याला माहिती आहे, परंतु मुली देखील कुस्ती खेळतात आणि ते आपल्या रयतमध्ये आहेत आणि ते आपल्या खरसुंडी शाखेमध्ये आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे तुमचे सन्माननीय शिक्षक कदम सर असतील किंवा सर्व शिक्षक मंडळी असतील, या सर्वांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. मगापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे. बऱ्याच विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केली आणि विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करत असताना त्या विद्यार्थिनींनी सांगितलं की असणाऱ्या शाळेमध्ये मी आता 5वी पासून आले आणि 5वी पासून 10वी पर्यंत असताना प्रवास सांगत असताना 12वी पर्यंतचा प्रवास सांगत असताना या मुलीची भावना होती की एका डोळ्यामध्ये हसू आणि एका डोळ्यामध्ये हसू. आनंद या गोष्टीचा होता की मी या शाळेमध्ये जाणार आहे, या शाळेमधनं मला भविष्य मला गाठायचं आहे, माझ्या पंखामध्ये बळ आलेलं आहे आणि त्या पंखाच्या बळावरती मला जगाला पालन घालायचं आहे. आकाशाला पालन घालण्याची क्षमता तुमच्या पंखामध्ये आली. ही ताकद, ही बुद्धी आणि ही शक्ती ज्या शाळेने आपल्याला दिलेली आहे त्या शाळेच्या विषयी कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये होती. मगाशी आपल्या विद्यालयाचे लोकप्रिय विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री शेळके सरांनी सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, जग फार भयंकर आहे, जग पूर्वीसारखं राहिले नाही. लोकांच्या मध्ये प्रचंड मोठी बेबेचेरीची असणारी भावना लोकांच्या मध्ये झालेली आहे. आज जगामध्ये फार विचित्र पद्धतीचे लोक वागत असताना माणसानं कसं वागावं, तुमचा भविष्य काळ अत्यंत खडतर आहे आणि या भविष्य काळामध्ये तुम्ही सबुरीने राहणं गरजेचं आहे. आई वडिलांचा, शिक्षकांचा आदर राखणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर सरांनी सांगत असताना क्षणभर सर मला असं वाटलं की तुम्ही फावल्या वेळेमध्ये कीर्तन वगैरे करता काय, असं मला शंका आली. कारण सरांनी जे दाखले दिले ते निश्चितपणे एका थोर कीर्तनकाराचे होते. सरांनी ते मान्य केले. सरांना पुढच्या आयुष्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी मी माझ्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्र हो, खरं तर आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी आनंदाचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलायचं असेल, बऱ्याच विद्यार्थिनींना बोलायचं असेल, परंतु वेळेअभावी तुमच्या मनामधल्या भावना ह्या मनामध्ये राहिल्या असतील. पण प्रतिनिधी म्हणून काही मोजक्या मुलांनी तुमच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि आता इथून पुढचा जो माझा काळ आहे, 10वी नंतर पुढे काय आहे, 12वी नंतर मला काय करायचं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वप्न मनामध्ये पाहिलेले असतील. तुमच्या गुरुजनांनी तुम्हाला स्वप्न दिले असतील की ज्या शाळेमध्ये मी घडलो, ज्या शाळेमध्ये मी वाढलो आणि या शाळेचं नाव इथून पुढच्या काळामध्ये जर मला राखायचं असेल तर मला अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासाच्या बरोबर माझी नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा असणं गरजेचं आहे. मला इथून पुढच्या काळामध्ये माझ्या शाळेचं, माझ्या गावाचं, माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या गुरुजनांचं नाव जर राखायचं असेल तर अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास यापेक्षा तुमच्याकडे दुसरा हातामध्ये काहीच नाही. अभ्यासाच्या जोरावरतीच तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास जर केला तर इथून पुढचा काळ तुमचा सुखकर होणार आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतील त्याच विद्यार्थ्यांना इथून पुढच्या काळामध्ये सुखाचे दिवस पाहायला मिळतील. तो पूर्वीचा काळ वेगळा होता, काळ बदललेला आहे. आताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे, एवढी पुढे गेलेली आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आता सगळ्यांना माहित आहे, आता एआय आले. एआय माहिती आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, माहिती आहे का? अरे बोला ना, माहिती आहे ना? व्हेरी गुड. तर आताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे. आज 10वी आणि 12वीचे असणारे विद्यार्थी मोबाईल वापरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आई वडील शेतामध्ये राबत असतात. आई वडील शेतामध्ये बांधावरती घाम गाळत असतात, काबाड कष्ट करत असतात. आणि कुणीतरी माझ्या मित्राने किंवा कुणीतरी माझ्या मैत्रिणीच्या जवळ मोबाईल आहे किंवा तिने घेतलेला आहे म्हणून आपण आपल्या आई बाबाच्या जवळ हट्ट करतो आणि बाबाला सांगतो की बाबा मला सुद्धा मोबाईल पाहिजे, मला सुद्धा मोबाईल पाहिजे. आणि त्या वेळेला शेतावरती बांधावरती दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारा माझा बाप हा आपल्या मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जो महिनाभर काम करतो आणि आलेल्या पैशामधून माझ्या मुलाला मोबाईल घेऊन देतो, त्या मोबाईलचा वापर हल्लीची पिढी कशी करते, काय करते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. इथं पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. माझे पालकांना सुद्धा अत्यंत कळकळीची आणि नम्र विनंती अशी आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतोय त्या वेळेला त्या मुलाची एकदा हिस्ट्री चेक केली पाहिजे. आम्ही एकदा 5वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नेहमी तेच सांगत असतोय, त्याच्या पालकांना सांगतो की एकदा मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर मुलगा त्या मोबाईल मध्ये गळून जातो. आता मोबाईल हे जेवढं चांगलं साधन आहे त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विघातक असं ते साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. तुम्ही शाळेमध्ये शिकणार आहात, शाळेमध्ये अभ्यास करणार आहात, तुम्ही पास होणारच आहात. परंतु आपले आई वडील ज्या भागामधून आपण येतोय त्या अत्यंत दुर्गम भागामध्ये, अत्यंत दुष्काळी भागामधून आपण येत असताना इथं निश्चितपणे पाण्याचा दुष्काळ आहे, इथं निश्चितपणे पाणी कमी असेल. पण मला ठाम विश्वास आहे खानापूरच्या नगरीमध्ये गुणवत्तेचा दुष्काळ अजिबात नाही. हे मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. माझ्या विद्यार्थी मित्रांच्या मध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत नावाजलेली शाळा कोणती होती किंवा कोणती आहे तर या दक्षिण विभागामध्ये अत्यंत नावाजलेली अशी आपली खानापूरची शाळा होती आणि ती आहे. त्या गुणवत्तेच्या माध्यमातून तुम्ही जर अभ्यास केला, 10वी मध्ये चांगली मार्क मिळवली, 12वी मध्ये चांगली मार्क मिळवली, तुमचे नंबर आले तर पुन्हा एकदा सिद्ध होईल की यस आमचीच खानापूरची शाळा ही दक्षिण विभागातील सगळ्यात टॉपची शाळा आहे. ती कुणाच्या हातामध्ये आहे? तुमच्या हातामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नाही, सरांनी आता सांगितले की आत्मविश्वास अत्यंत गरजेचा आहे. माणसाच्या जीवनामध्ये आईस्क्रीम हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्ही आईस्क्रीम खाता की नाही सांगा? आईस्क्रीम खाता का? आईस्क्रीम खाता की नाही सांगा बरं? मी तर असं नेहमी म्हणतो की आईस्क्रीम तुम्ही खात जावा, पण त्या आईस्क्रीमचा अर्थ आपल्या अंगी उतरवत जावा. मी विद्यार्थ्यांना सांगताना आवर्जून सांगतो की आ म्हणजे आत्मविश्वास, आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. ही पंचसूत्री माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर यश त्याच्यापासून दूर राहत नाही. आपल्याला यशस्वी व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय, मला यश मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे एकदा आपण ठरवलं पाहिजे. माझं ध्येय मी टार्गेट केलं पाहिजे, माझं ध्येय मी ठरवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला बाबासाहेबांना घरामध्ये दिवा नव्हता. ते बाहेर रस्त्यावरती यायचे आणि बाहेरच्या रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली बसायचे, अभ्यास करायचे, प्रचंड मेहनत घ्यायचे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या अत्यंत दारिद्र्यामध्ये शिक्षण घेतलं, अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एवढं दारिद्र्य असून देखील ते परिस्थितीशी कधीही ते कारण देत पुढे आले नाहीत. बाबासाहेब कधी म्हणले नाहीत की नाही हो माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी घडलो नाही. अजिबात नाही. परिस्थिती माणसाला घडवतही नसती, परिस्थिती माणसाला बिघडवतही नसते. तुमची मानसिकता तुम्हाला घडवत असते. तुम्हाला एक छान असणारं उदाहरण माहिती आहे की नाही, आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे लहान होते, अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले ते पुत्र. तो मुलगा 10-12 वर्षाचा होता आणि 10-12 वर्षाचे APJ अब्दुल कलाम इयत्ता पहिली पासून मॅट्रिक पर्यंत प्रत्येक इयत्तेमध्ये ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचे. मित्रांनो, गंमत अशी झाली की APJ अब्दुल कलाम मॅट्रिकच्या परीक्षेला उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण झाल्यानंतर ते गुणपत्र घेतलं आणि गुणपत्र घेऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या घराकडे निघाले. शाळेपासून घरापर्यंत अंतर होतं. हातामध्ये गुणपत्र घेतलंय आणि मग शाळेत असताना तो निकालाचा दिवस
हातामध्ये गुणपत्र घेतलं. APJ अब्दुल कलाम शाळेपासून घरापर्यंत जायला निघाले आणि बघता बघता दारामध्ये गेले. दारामधनं आत घरामध्ये गेले. छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये APJ अब्दुल कलामांचे वडील आणि त्यांची आई बसलेली होती. APJ अब्दुल कलामाने ते गुणपत्र घेतलं. गुणपत्र घेऊन त्याने आपल्या आईजवळ दिलं, बाबाजवळ दिलं आणि आईला आणि बाबाला म्हटलं की अपू, अम्मी, हे बघा ना, याही वर्षी माझा पहिला नंबर आलाय, याही वर्षी मी पास झालेलो आहे. मला आता पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी मला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे. APJ अब्दुल कलामांच्या आईला आणि त्याच्या वडिलांना आनंद झाला. अरे माझा अब्दुल एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की प्रत्येक इयत्तेमध्ये त्याचा पहिला नंबर येतोय. आईच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला, बापाच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला आणि ते गुणपत्र घेतलं. आईच्या चेहऱ्यामधला आनंद थोड्याच वेळामध्ये विरला. आईच्या डोळ्यामध्ये घळा 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 अश्रू येऊ लागले. बाप सुद्धा त्या ठिकाणी केविलवाना झाला. बापाच्याही डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. अरे माझा अब्दुल एवढा हुशार आहे की प्रत्येक इयत्तेमध्ये चांगल्या गुणाने पास होतोय, पण आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी अब्दुलला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायचं आहे. पण आपली आर्थिक परिस्थिती तेवढी नाही, आपल्याकडे पैसे नाही आणि त्यामुळं अब्दुलचं पुढचं शिक्षण बंद होतंय अशी भावना त्या आईच्या आणि बापाच्या मनामध्ये आली. विद्यार्थी मित्रांनो, त्याच वेळेला आई आणि बाप दोघेही गळा गळा अश्रू वाहू लागले. त्या झोपडीमध्ये आमचा APJ अब्दुल कलाम 12-13 वर्षाचं पोरग एका बाजूला उभा होतं. त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. अब्दुल कलाम ही रडू लागले. त्यांना वाईट वाटू लागलं की माझी परिस्थिती नाही म्हणून कदाचित माझं शिक्षण बंद होतं की काय असं त्यांना वाटू लागलं. मित्रांनो, त्याच वेळेला त्या झोपडीमध्ये अब्दुल कलामांची ज्या बहिणीचं लग्न झालं ती बहीण त्या झोपडीमध्ये आले आणि पाहते तर काय, एका बाजूला कलाम उभा आहे, एका बाजूला आई बसलेली आहे, एका बाजूला बाबा बसलेले आहेत आणि दोघांच्याही तिघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्या बहिणीने विचारलं, आम्ही काय झालं ग अबू, काय झालंय? आणि त्या वेळेला त्या अब्दुल कलामांची आई म्हणते, अगं बघ ना, आपला अब्दुल एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की त्याचा प्रत्येक इयत्तेमध्ये पहिला नंबर येतोय. तो आता मॅट्रिक पास झालाय, त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे, पण बघ ना आपल्याकडे पैसे नाही म्हणून कदाचित अब्दुलचं शिक्षण बंद होईल. आणि मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता त्या बहिणीनं गळ्यामध्ये हात घातला आणि गळ्यामधला सोन्याचा दागिना काढला. तो दागिना घेतला, आपल्या आईच्या आणि बाबाच्या हातावरती ठेवला आणि म्हणते कशी, अम्मी, अब्बू, हा दागिना तुम्ही घ्या आणि या दागिन्यातून जे पैसे येतील ना ते पैसे तुम्ही अब्दुलच्या शिक्षणाला खर्च करा. आणि अब्दुलला एवढा आनंद झाला की माझं शिक्षण आता बंद होणार नाही, मला आता शिकायला मिळणार हा विचार अब्दुलच्या मनात आला. छोटस 12-13 वर्षाचं पोरग पळत पळत मोठ्या बहिणीजवळ गेलं आणि जाऊन म्हणतं कसं, ताई ग, ज्या वेळेला मी मोठा होईन ना, ताई ग, ज्या वेळेला मला नोकरी लागेल ना, त्या वेळेला माझ्या गरजा भागून राहिलेले जे पैसे असतील त्या पैशामधनं मी तुला आता जो दागिना दिलाय त्यापेक्षा मोठा दागिना करीन आणि तो दागिना मी तुला देईन. आणि मित्रांनो, ती बहीण सरकन मागे सरते आणि त्या अब्दुलचे खाडकन कानाखाली वाजवते. मला सांगा, तुम्ही जर तिथं असता तर तुम्हाला आनंद झाला असता की नाही? मॅडम, आनंद झाला असता की नाही आपल्याला की माझा भाऊ मला आता जो समजा 2 तोळ्याचा दागिना दिलाय त्यापेक्षा 5 तोळ्याचा दागिना दिला, आनंद होईल की नाही तुम्हाला? पण बहीण मागे सरते आणि अब्दुलच्या खाडकन कानाखाली वाजवते. अब्दुलला वाटतं, अरे चुकीचं बोललो काय मी? अब्दुल चुकला का? अब्दुल चुकला नाही? चुकला. मग त्या अब्दुलच्या मनामध्ये प्रश्न येतो, अरे मी चुकीचं काय बोललो? काहीच नाही. आणि त्यावेळेला ती बहीण म्हणते, अरे अब्दुल, हा दागिना मी तुला यासाठी नाही दिला की तू मोठा व्हावा आणि मोठा झाल्यानंतर मला याच दागिन्यात भर घालून अजून मोठा दागिना द्यावा. अरे अब्दुल, हा दागिना मी तुला यासाठी दिलेला आहे की तू एवढा शिक, एवढा शिक की भारत मातेच्या गळ्यातील दागिना बघ एवढा शिक. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून परिस्थिती माणसाला घडवती नसते आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नसते. त्या परिस्थितीमध्ये तुमची मानसिकता काय आहे यावरती तुमचं भवितव्य अवलंबून असते. आज तुमचे आईबाप, अनेकांचे आईबाप सदन असतील, चांगले असतील, नो डाऊट, चांगली गोष्ट, परंतु गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला म्हणून नाराज व्हायचं नाही. तुम्ही राजा असाल रंक व्हाल, रंक असाल राजा व्हाल. परिस्थिती कायमस्वरूपी माणसाची राहत नसते. परिस्थितीच्या छाताडावरती ताट मानेन उभा राहून त्या लाट मारून तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यामध्ये, तुमच्या वयामध्ये आहे. आणि म्हणून आपण परिस्थितीचं गुलाम व्हायचं नाही. माणसानं परिस्थितीचं कारण कधी सांगायचं नाही. बघा, आज आपण समाजामध्ये फिरत असताना अनेक असणारे युवक आहेत,
ते युवक आपल्या घरच्यांना, आई वडिलांना आणि समाजाला किंवा परिस्थितीला नावं ठेवतात. ते म्हणतात नाही आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही घडलो नाही. त्यांचा एखादा मित्र कुठेतरी एखादा क्लास 1 ऑफिसर असेल, त्याला जर म्हटलं का रे बाबा तुझा मित्र एखादा क्लास 1 ऑफिसर आहे, तू इथं काय करतोय गावामध्ये? नाही मग त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती, आमच्या घरच्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही ती परीक्षा दिली नाही. घरच्यांचं कारण सांगणं अत्यंत चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परिस्थितीला सामोरं जात असताना सगळेच विद्यार्थी आमच्या काही बोर्डामध्ये पहिला नंबर येणार आहेत का? येणार आहेत का पहिलवान? नाहीत येणार. सगळेच विद्यार्थी काही आमच्या बोर्डामध्ये पहिला, दुसरा, तिसरा येणार आहेत का? अजिबात नाही. सगळेच विद्यार्थी 100% पास होणार आहेत का? बिलकुल नाही. काही 40% पास होतील, काही 50% पास होतील, काही 60%, 70%, अशा की काय प्रत्येकाची गुणवत्ता ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीने विद्यार्थी पास होतील. म्हणजे मार्क म्हणजे गुणवत्ता आहे का? तर बिलकुल नाही. आपलं हे अखंड असणारं महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून आपल्या सांगली जिल्ह्याच्या थोर सुपुत्राचं नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे स्वर्गीय वसंतदादा पाटील. वसंतदादा शाळा किती झाली माहितीये? वसंतदादा शाळा, वसंतदादाची शाळा फक्त 4थी झाली. कितवी झाली? 4थी झाली. वसंतदादा काय म्हणले का? नाही मी मॅट्रिक दिलं नाही, 5वी पास झालं नाही, 10वी पास झालं नाही, माझं ग्रॅज्युएशन झालं नाही. अजिबात नाही. शाळा मार्ग गुणवत्ता ठराविक काळापर्यंत तुमची असते. माणसाचं व्यक्तिमत्व घडत असताना तुमच्या आणखी नेमके कोणते गुण आहेत ते तुम्ही शोधा. मला काय चांगलं जमतं, मला चांगलं गायन जमत असेल त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. मला चांगली चित्र काढायला जमतात. सन्माननीय माळेसर बसलेले इथं सांगली जिल्ह्यामध्ये जे कला शिक्षक नावाजलेले आहेत त्यापैकी नावाजलेल्या कला शिक्षकांच्या मध्ये सन्माननीय माळेसरांचं नाव येतं. जोरदार टाळी त्यांच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अंगी चांगला गुण कोणता आहे ते तुम्ही हेरला पाहिजे. माझ्या काही मुलांच्या मध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगला गुण आहे. एखाद्याला चांगली कुस्ती खेळता येते, एखाद्याला चांगलं बुद्धिबळ खेळता येतं, एखाद्याला चांगली वेट लिफ्टिंग करता येत असेल. माझ्या निधीने एका नंबर काढला वेट लिफ्टिंग मध्ये. म्हणजे ताकदीचं काम फक्त पुरुषांनीच करायचा या गोष्टीला छेद देऊन एक मुलगी सुद्धा वेट लिफ्टिंग मध्ये नंबर काढू शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या विद्यालयामध्ये आहे. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता किंवा मार्क म्हणजे गुणवत्ता नाही. जे विद्यार्थी आमचे कमी मार्काने पास झाले, नाराज व्हायचं नाही. सचिन तेंडुलकर माहिती आहे तुम्हाला? सचिन तेंडुलकर माहिती आहेत का नाही सांगा बरं? सचिन तेंडुलकरला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? गॉड ऑफ आवाज नाही आला. गॉड ऑफ, बरोबर आहे की नाही? सचिन शाळा किती झाली? 10वी इंग्रजीत नापास, बरोबर आहे की नाही? इंग्रजी विषयामध्ये नापास झालेला सचिन हा क्रिकेटचा देव होऊ शकतो. गुणवत्ता म्हणजे मार्क नव्हे, तुमच्या अंगी जे गुण आहेत त्या गुणाचा जास्तीत जास्त विकास करणे ही खरी गुणवत्ता आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक विल्मा रिडॉल्फ नावाची विद्यार्थी एक मुलगी होती. कोणत्याही मुलाचा कोणत्याही मुलीचा एक अपत्याचा जन्म होण्यासाठी 9 महिने 9 दिवसाचा कालावधी असतो. परंतु 7 महिन्यामध्ये जन्माला आलेली विल्मा रिडॉल्फ नावाची अमेरिकेची एक मुलगी होती आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं. बघता बघता ती 2-4 महिन्याची झाली, 6 महिने झाली, तिचे पाय हलणार. आईनं दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली, सगळ्या टेस्ट केल्या, चाचण्या केल्या आणि निदान झालं की ही मुलगी आयुष्यात कधीच चालणार नाही. सबब त्या मुलीला पोलिओ झाला. मुलीला पोलिओ झालाय आणि पोलिओ झालेल्या मुलीला आयुष्यामध्ये कधीच चालणार नाही. डॉक्टरांनी निदान केलं आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या मुलीला घरामध्ये आईनं आणलं. आईला माहिती होतं की माझ्या मुलीला पोलिओ झालाय. छोटस असणारं बाळ 6 महिन्याचं 8 महिन्याचं, त्या बाळाला हालचाल करायला सांगितलं. आईनं त्या असणाऱ्या बाळाला शिकवलं आणि त्या असणाऱ्या छोट्याशा मुलीला ती मार्गदर्शन करू लागली. ती मुलगी मोठी होऊ लागली, 2 वर्षाची झाली आणि 2 वर्षाची होत असताना त्या आईनं त्या मुलीला सांगितलं की बाळ चाल, तू करू शकते, तू प्रयत्न कर, तुला जमतंय. एवढं प्रोत्साहित त्या आईनं मुलीला केलं की 2 वर्षाची मुलगी हळूहळू पुढे घेऊ लागली, चालू लागली. बघता बघता 12 वर्षाची झाली. 12 वर्षाच्या वयामध्ये ती मुलगी झाली. कुबड्या घेऊन चालणारी माझी ती विल्मा रिडॉल्फ कुबड्या 12व्या वर्षी सोडून दिल्या. 14व्या वर्षी ती हळूहळू चालायला लागली. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच असणाऱ्या विल्मा रिडॉल्फ नावाच्या अमेरिकेच्या मुलीनं 16व्या वर्षी ऑलिम्पिक मध्ये रनिंग मध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि 1960 मध्ये ज्या मुलीला लहान वयामध्ये पोलिओ होता, डॉक्टरांनी सांगितलं की मुलगी आयुष्यात कधीच चालणार नाही. त्या विल्मा रिडॉल्फनं 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्ण पदके मिळवली. किती? 3.
परिस्थितीशी कसं झगडताय ना हे महत्वाचं आहे. परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. तुमची मानसिकता फार महत्वाची आहे. बरोबर आहे की नाही? तुमची मानसिकता महत्वाची आहे. येस, आय कॅन डू इट. मला करायचं आहे, मला संघर्ष करायचा आहे, मला हे काम अंतिम ध्येयापर्यंत करायचं आहे, मला लढायचं आहे. ही लढण्याची उमेद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि तुमचं वय जर बघितलं ना, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जगामध्ये सगळ्यात तरुण देश कोणता असेल तर तो माझा भारत आहे. कारण भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं अरे या मुलांच्या मध्ये लात मारी तिथं पाणी काढण्याची धमक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्यामध्ये क्षमता ओळखा, आत्मविश्वासानं प्रत्येक गोष्ट करा. आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, तुमच्या अंगी असणारे जे गुण आहेत ना, त्या गुणांचा तुम्ही विकास साधला पाहिजे. मार्क म्हणजे गुणवत्ता नाही, मी तुम्हाला सांगितलं. अडाणी मनुष्य सुद्धा क्रांती करू शकतोय. तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाचन करा. वाचाल तर टिकाल, बरोबर की नाही? शिकाल तर टिकाल. आणि म्हणून वाचाल तर टिकाल. आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये असणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन केलं पाहिजे. वेगवेगळ्या महापुरुषांचं वाचन केलं पाहिजे. वेगवेगळ्या महान पुरुषांचं वाचन करत असताना त्यांचं जीवन कसं घडलं, ते कोणत्या परिस्थितीमधून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला चरित्र माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीमधून आले कधी त्यांनी कारण सांगितलं नाही. एपीजे अब्दुल कलाम ज्या परिस्थितीमध्ये आले कधी कारण सांगितलं नाही. अहो, घरामध्ये आपण ज्या वेळेला लहानाचं मोठं होत असतो त्यावेळेला घरामधला आपला आई बाप असेल तुम्हाला रागवत असेल. आई बाप बऱ्याच वेळेला किंवा विशेषतः बाप आपल्या मुलाला रागवतो की बाबानो तू हे केलं पाहिजे. बाप ज्या वेळेला रागवत असतो ना त्यावेळेला बापाची भावना अत्यंत शुद्ध असते की बापाचं मत असतं की माझा मुलगा हा मोठा झाल्यानंतर काहीतरी त्याने घडलं पाहिजे, काहीतरी व्हावं. म्हणून तो बाप आपल्या मुलाला टोचण्या मारतो. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही हायवेनं जाता की नाही सांगा? हायवेनं अनेक शहरामध्ये तुम्ही जाता, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अनेक शहरामध्ये गेले तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक मोठमोठी हॉटेल आहेत. त्याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. एक मुलगा होता 10-12 वर्षाचा आणि 10-12 वर्षाच्या असणाऱ्या मुलाच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता. कशाचा होता? हॉटेलचा. आणि मग ते वडील हॉटेल व्यावसायिक होते. बघता बघता त्या छोट्या हॉटेलचं मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर झालं आणि त्या मोठ्या हॉटेलचा उद्घाटनाचा एक दिवशी कार्यक्रम होता. त्या हॉटेलच्या शेजारी एक छोट्याशा शिंप्याचं दुकान होतं. शिंपी म्हणजे कोण? टेलर. आणि मग त्या टेलरचं दुकान होतं. एका टेलरनं त्या हॉटेलच्या शेजारी त्याचं दुकान होतं म्हणून हा हॉटेल मालकाचा मुलगा छोटासा गोंडस देखना की बघितल्यानंतर त्याचा पापा घ्यावा एवढा गोंडस मुलगा, त्या मुलाचं त्या टेलरने काय केलं, त्या मुलाला न सांगता त्याच्या मापाचा एक चांगला, इथं समोर आमचा मुलगा बसताय ना त्याच्या अंगात ड्रेस आहे बघा निळा, असा ब्लेझरचा ड्रेस शिवला होता. आणि मग तो ड्रेस त्याने घातला. त्या उद्घाटनाच्या वेळेला तो मुलगा आल्यानंतर त्या शिंप्याने जवळ बोलवलं आणि त्या मुलाला तो ड्रेस घालायला दिला. मुलगा आनंदाने उड्या मारू लागला आणि त्या हॉटेलच्या उद्घाटनाच्या वेळेला गेला. तिथं गेल्यानंतर बापाची नजर सगळ्या माणसाकडे जाता जाता मुलाकडे नजर पडली. अरे हा माझा मुलगा, पण त्याच्या अंगावरती 500 रुपयाचा ड्रेस. ही साधारणतः 60 वर्षापूर्वीची घटना आहे. किती वर्षापूर्वीची? 60 वर्षापूर्वी. आता 500 रुपये म्हणजे नथी वाटते तुम्हाला की नाही? पण त्यावेळी 500 रुपयाचा ड्रेस त्या मुलाच्या अंगावरती. बापाने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवून सांगितलं, काय रे विठ्ठल, हे अंगावरचे कपडे तुला दिले कुणी, याची किंमत तुला माहिती आहे का? आणि त्या वेळेला तो असणारा छोटासा 10-12 वर्षाचा पोर आपल्या बापाला म्हणतो, बाबा शेजारच्या शिंपी काकांनी मला हा ड्रेस दिलेला आहे आणि त्यांनी मला हा भेट दिलेला आहे. त्यावरती तो विठ्ठलचा वडील म्हणतो, अरे विठ्ठल, या कपड्याची किंमत तुला माहिती आहे का? या कपड्याची किंमत आता आहे 500 रुपये. अरे बाळा, अगोदर 500 रुपये कमवायची स्वतःची लायकी बनव आणि मग अंगावरती 500 रुपयाचा ड्रेस घाल. ते छोटेसे असणाऱ्या त्या छोट्या असणाऱ्या त्याच्या मुलाच्या मनावरती ते बापाचे असणारे शब्द कोरले गेले. अरे खरंच माझी लायकी नाही का? मी 500 रुपये कमवू शकेन का नाही? हा विचार त्या असणाऱ्या 10-12 वर्षाच्या पोराच्या मनामध्ये येऊ लागला. विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता मुलगा मोठा झाला आणि मोठा होत असताना त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की खरंच माझी लायकी काय आहे? बाजारपेठेमध्ये माझी काय लायकी आहे एकदा शोधलं पाहिजे. मुलगा 16 वर्षाचा झाला, 17 वर्षाचा झाला आणि बघता बघता हॉटेलमध्ये थोडंसं चक्रीवादळ आलं, म्हणजे हॉटेलचा धंदा थोडासा बुडाला आणि त्याला शाळा सोडावी लागली आणि हॉटेलमध्ये बापाच्या बरोबर काम करावं लागलं. बघता बघता मुलगा आमचा 20 वर्षाचा झाला
आणि हॉटेलमध्ये बापाच्या हाताखाली वेटर म्हणून काम करू लागला. आणि एके दिवशी काय झालं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र वाचता वाचता त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये सेल्समनची जाहिरात आली. सेल्समन म्हणजे विक्रेता. तो विठ्ठल त्या मुलाखतीला गेला आणि मुलाखतीला गेल्यानंतर त्या मुलाखतकाराने अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मुलाखती घेतल्यानंतर तो पण वैतागलेला होता. विठ्ठल पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्या विठ्ठलला त्याने सांगितलं, मुलाखतकार म्हणतो की तुला 2 सोपे प्रश्न विचारू का एकच अवघड प्रश्न विचारू? तुम्ही काय कराल? तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला 2 सोपे प्रश्न विचारू का एकच अवघड प्रश्न विचारू, अति अवघड? तुम्ही काय कराल? सोपे प्रश्न, बरोबर की नाही? आमचा विठ्ठल म्हटला की नाही साहेब, मला कितीही अवघड असू द्या, तो अवघड प्रश्न विचारा. आणि मग त्या मुलाखतकाराने प्रश्न केला की सांग मग, कोंबड्या आधी का अंडा आधी? कोंबडा आधी का अंडा आधी? आणि क्षणाचाही विलंब न करता विठ्ठल म्हटला की साहेब कोंबड्या आधी. तो असणारा साहेब मुलाखत घेणार म्हणा कसं काय? विठ्ठल म्हणा साहेब हा झाला दुसरा प्रश्न. आपलं काय ठरलं होतं? एकच प्रश्न. ठरलं काय होतं? किती अवघड असू दे एकच प्रश्न. हा झाला दुसरा प्रश्न. आणि त्या मुलाची एवढी हजरजबाबीपणा पाहिला आणि तो मुलाखतकार त्या मुलावरती इम्प्रेस झाला, प्रभावित झाला. आणि तो म्हटला काय नाही, जर सगळं जाऊ दे, तू उद्यापासून माझ्या कामावरती येईस. विठ्ठल म्हटला नाही साहेब, मला तुमच्या कामावरती यायला जमणार नाही. पुन्हा तो मुलाखतकार म्हटला का बरं असं? तर मला फक्त एवढंच सांगा की जर का मी तुमच्या या कंपनीमध्ये सेल्समनचं काम केलं असतं तर मला किती रुपये मिळाले असते किंवा किती रुपये पगार मिळाला असता? विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यावेळेला तो मुलाखतकार म्हणतो की जर तू या कंपनीत आला असता तर तुला दर महिन्याला 8,000 रुपये एवढा पगार मिळाला असता. आणि मग त्यावेळेला विठ्ठल म्हटला की यस, 500 रुपयाचे कपडे घालायची माझी लायकी झालेली आहे. आणि तोच विठ्ठल तिथून तारखेला उठतो, हॉटेलमध्ये जातो, प्रचंड मेहनत करतो आणि एवढी हॉटेल बनवतो की आज आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या हायवेवरती जातो त्यावेळेला तुम्हाला जे मोठमोठे हॉटेल दिसतात त्या हॉटेलचं नाव आहे विठ्ठल कामत. अत्यंत संघर्षातून निर्माण झालेली माणसं. म्हणून तुमच्या अंगी काय आहे ते आपण शोधलं पाहिजे. मला काय जमतंय चांगलं ते आपण केलं पाहिजे की नाही सांगा बस. आपल्या घरामध्ये आपली आई असते, वडील असतात, प्रचंड पोट तिरकेन तुम्हाला सांगत असते. आमची पिढी वेगळी होती की आम्हाला बाप समोर दिसला, बापाच्या डोळ्यामध्ये राग दिसला तर आमची शर्मेनं मार खाली जायची. हल्लीच्या काळामध्ये बापाचा डॅडी झालेला आहे, डॅड झालेला आहे, डॅडा झालेला आहे, मम्मीची मॉम झालेली आहे, मम्मा झालेली आहे. या परिस्थितीमध्ये मुलाच्या वरती खऱ्या अर्थानं संस्कार लावणं हे जेवढं पालकांना जेवढं कठीण झालेलं आहे तेवढंच गुरुजनांना सुद्धा कठीण झालेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचं हित चितणारे जगामध्ये फक्त 3च माणसं आहेत. ते म्हणजे तुमचे एक आई, दुसरे वडील आणि तिसरे कोण असतील तर ते असतात शिक्षक. म्हणून या शिक्षकांच्या आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे. ठीक आहे ना? एखादे शिक्षक तुम्हाला शिकवत असताना कदाचित फटके दिले असतील, रागानं बोलले असतील, पण तो राग आपण मनामध्ये न ठेवता त्या रागाचा आपण बी पॉझिटिव्ह सकारात्मक घ्यायचं ना. आपण जे सर आपल्याला सांगतात त्या सरांचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. त्या सराचा तुमचं काही बांधायला बांध आहे का? नाही ना? मग हे सर आपल्याला ज्यावेळेस सांगतात ना त्यावेळेला त्याची भावना आपण समजून घेतली पाहिजे की जे शिक्षक मला सांगतात, ओरडतात, एवढं सगळं करत असताना त्या शिक्षकांचा शुद्ध हेतू आपण समजून घेतला पाहिजे. संत कबीर एका ठिकाणी असं म्हणतात की गुरुजनांचं महत्व सांगताना संत कबीर असं म्हणतात की जो समुद्र आहे त्या समुद्रामधली जी सगळे पाणी आहे त्या पाण्याची शाई केली, समुद्रामधल्या पाण्याची शाई केली आणि जो धरती म्हणजे आपली जी जमीन आहे त्या जमिनीचा कागद केला आणि समुद्राच्या पाण्याच्या शाईनं या जमिनीच्या कागदावरती लिहायचं म्हटलं तरी देखील शाई संपेल म्हणजेच पाणी संपेल, जमीन संपेल, परंतु गुरुचं महत्व, शिक्षकांचं महत्व कदापि संपणार नाही. एवढा उदात्त विचार या शिक्षकांच्या विषयी संत कबीराने सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपल्या अंगी असणाऱ्या ज्या गोष्टींचा विकास साधा, तुमच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, तुमच्याकडे वेगवेगळ्या खेळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये कौशल्य आहे, त्याचा आपण विकास साधला पाहिजे. जन्मजात कोणीही बुद्धिवान नसतोय. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये एक शास्त्रज्ञ होऊन गेला, छोटा लहान होता, प्रचंड गरीब मध्ये त्याचा जन्म झाला आणि विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये जाऊ लागला. शाळेमध्ये पहिलीला गेला, दुसरीला गेला. 1-2 वर्षांमध्ये त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या लक्षात आलं की हा असणारा मुलगा जरा थोडासा वेगळा आहे
आणि म्हणून मुख्याध्यापकांनी शिक्षकांची मिटिंग घेतली. शिक्षकांची मिटिंग घेतली, मुख्याध्यापक त्याचे प्रमुख होते आणि त्या शाळेमध्ये त्यांनी ठरवलं की बाबा हा मुलगा थोडासा वेगळा आहे. त्याने एक पत्र लिहिलं, पत्र पाकिटबंद केलं आणि ते पत्र घेऊन त्या मुलाच्या हातामध्ये दिलं. मुलाला बोलवलं की बाळा इकडे ये, हे पत्र घे आणि हे पत्र पाकिट घेऊन तू तुझ्या आईला दे. त्या मुलाला वडील नव्हते, आई होती आणि तो शाळेमध्ये घरी आला. घरी आल्यानंतर आपल्या आईच्या हातामध्ये ते पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर त्या आईनं ते पाकिट उघडलं, पाकिट फोडलं, पाहिलं, पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यामध्ये घळा घळा अश्रू आले. आईने ते अश्रू पुसले, पत्र पुन्हा त्या पाकिटामध्ये ठेवलं आणि ते पाकिट एका ट्रंक मध्ये ठेवलं, एका पेटीमध्ये ठेवलं. आणि मुलगा म्हणतो कसं, आई ग त्या पत्रामध्ये काय लिहिलंय, काय आहे सांग ना मला. ती आई म्हणते अरे बाळा तुझ्या शिक्षकांनी तुझा गौरव केलेला आहे. तुझ्या शिक्षकांनी हे सांगितलंय की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, एवढा बुद्धिमान आहे की त्याला शिकवण्यासारखे बुद्धिमान शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही. तुम्ही तुमच्या मुलाला घरी शिकवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या आईनं आपल्या मुलाला घरामध्ये शिकवायला सुरुवात केली. त्या आईनं आपल्या मुलाला सुरुवातीपासून शिक्षण दिलं 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 दिलं. मुलगा मोठा झाला आणि तो मुलगा एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला की तो शास्त्रज्ञ बनला. एवढा मोठा शास्त्रज्ञ बनला की आज जगामध्ये 1093 एवढे शोध त्या शास्त्रज्ञाच्या नावावरती आहेत आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. तो थॉमस अल्वा एडिसन मोठा झाला. एके दिवशी वयोवृद्ध होऊन त्याची आई निधन पावली. निधन पावल्यानंतर एके दिवशी असंच आपला तो घर साफसफाई करत होता आणि घर साफसफाई करत असताना, स्वच्छता करताना त्याला ती ट्रंक पेटी दिसते. त्या पेटीमधलं साहित्य काढता काढता त्यामध्ये लोखंड दिसतं, पाकिट दिसतं. एडिसन ओळखलं आणि मी लहान असताना माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी हे दिलं होतं आणि त्यावेळेला ते पाकिट घेतलं. पाकिट घेतल्यानंतर तो वाचता लागला आणि वाचता वाचता तो हमसून रडू लागला. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्या पाकिटात लिहिलं होतं की अहो तुमचा मुलगा हा मतिमंद आहे आणि मतिमंद मुलाला शिकवायचे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही. त्या मुलाला हमसून हमसून रडू फुटलं आणि तो धन्य धन्य झाला. आईचे उपकार जाणू लागला की ज्या आईनं मला घडवलं त्या आईनं मला चुकीचं सांगितलं. आईनं काय सांगितलं, मुलगा मतिमंद आहे म्हटले का, नाही, मुलगा बुद्धिमान आहे. तुमच्याकडे आल्यानंतर तुमचा एखादा व्यक्ती, एखादा माणूस तुमचा अपमान ज्या वेळेला होतो ना, अपमानात नाराज व्हायचं नाही. हल्लीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं मन आहे ते अत्यंत नाजूक झालेलं आहे. काचेच्या भांड्यापेक्षा नाजूक आहे. कधी तडा जाईल, कधी फुटल, कधी कुठलं चुकीचं पाऊल उचलतील अशा परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपली मानसिकता भक्कम ठेवणं फार गरजेचं आहे. अपमान सुद्धा आपल्याला पचवता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की नाही, आपण ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतोय त्या शाळेची स्थापना कोणी केली किंवा संस्थेची स्थापना कोणी केली सांगा बरं. कोणी केली स्थापना? मोठ्यानं बोला ना, कोणी केली? कर्मवीर अण्णांनी. बरोबर आहे की नाही? मग माणसाच्या जीवनामध्ये अपमान झाला, नाराज व्हायचं नाही ना. कर्मवीर भाऊराव पाटील ज्या वेळेला लहानाचे मोठे होत होते, आपल्या विटा शहरामध्ये राहिले. विटामध्ये राहत असताना इथल्या असणाऱ्या जातीयतेवरती, इथल्या असणाऱ्या उच्च निश्चितेवरती आणि इथल्या असणाऱ्या विषमतेवरती कर्मवीर भाऊराव पाटलांनी तथा अण्णांनी प्रचंड मोठा संघर्ष केला. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो की जो कर्मवीर अण्णांच्या जीवनामध्ये प्रसंग सांगितला जातो की दलित, उपेक्षित, वंचित मुलांना ज्या आडामधलं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, त्या आडाचा राड ज्या कर्मवीर अण्णांनी मोडला ते गाव म्हणजे विटा आहे आणि विट्यामधला राड त्यांनी मोडला. विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर अण्णा घरामध्ये जेवायला बसले आणि जेवत असताना पाहुणे आले. समोर वडील होते, त्यांचं लग्न झालं होतं. रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील होत्या आणि वडिलांना पाहुण्याने विचारलं, भाऊरावच्या वडिलांना अपायगोंडा पाटलांना की काय हो तुमचा मुलगा भाऊराव करतो काय? आणि त्यावेळेला तो बाप असा म्हणतो की काय नाही हो, खातो, फिरतो, हिंडतो आणि गावकी करतो, त्याला कमवायचं काही माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, पाहुण्यांच्या पुढे अपमान झाला. रयत माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि हा अपमान कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो पचवला. आणि याच अपमानाच्या जोरावरती साधारणतः 100 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यातील कराड जवळचं काले या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हे केवळ आणि केवळ झालेल्या अपमानाबद्दल केली. तुमचा अपमान कोणी केला, नाराज होऊ नका ना. कोण वाईट बोललं, नाराज नाही व्हायचं. बी पॉझिटिव्ह, सकारात्मक आपल्याकडे दृष्टिकोन असला पाहिजे.
शाळेमध्ये शिकत असताना अनेक विषय तुम्हाला आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, अनेक विषय शिकत असताना सगळ्यात अवघड भाषा कोणती वाटते हो तुम्हाला? कोणती अवघड भाषा कोणती वाटते? इंग्लिश. असं काय नसतं, इंग्लिश वगैरे अवघड काही नसते. हे बघा, जगामध्ये सगळ्यात सोपी भाषा कोणती असेल तर ही इंग्रजी भाषा आहे. सोपी ना भाषा? अरे बोला ना तुम्ही, सोपी भाषा की नाही इंग्रजी? आहे की नाही सांगा बरं. कसं तुम्हाला सांगतो पहा, आज आपण जगामध्ये सगळीकडे पाहतोय. इथं आमचे साहेब आले पाठीमागे, तरी कॅमेरा लावलेला आहे, बरोबर आहे की नाही? काय आहे तो? काय आहे? मोबाईल, बरोबर आहे की नाही? मोबाईल हा शब्द इंग्रजी आहे का मराठी? कोणता आहे? इंग्रजीमध्ये, बरोबर आहे की नाही? आज मला सांगा, आमची 70 वर्षाची, 80 वर्षाची, 90 वर्षाची आजी, की ज्या आजीनं शाळेत कोण पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे, उत्तरेला का दक्षिणेकडे बघितलं नाही, पण ती 90 वर्षाची आजी सुद्धा त्याला काय म्हणते? मोबाईलच म्हणते ना. मराठीत काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? भ्रमणध्वनी. मला सांगा, सहज आपण काय बोलतो? मोबाईल. मग मराठी भाषा सोपी आहे की इंग्रजी भाषा सोपी आहे? कोणती भाषा सोपी आहे? इंग्लिश. तुम्ही आईस्क्रीम खाता नाही सांगा? आईस्क्रीम खाता ना? आईस्क्रीम, आईस्क्रीम हा शब्द मराठी आहे की इंग्रजी आहे? कसा आहे? इंग्लिश, बरोबर आहे की नाही? आपण त्याला जर आईस्क्रीम मराठीत जर बोलायचं म्हटलं तर काय बोललं पाहिजे? अजिबात चुकीचं आहे, गारेगार नाही. हा पुढं आपण आईस्क्रीम मराठीत बोलायचं आहे. भाषा इंग्रजी सगळ्यात सोपे. बा, आईस्क्रीम हा शब्द इंग्रजी आहे की नाही? मराठीत आपल्याला काय बोलायचं आहे? काका काय बोलायचं सांगा तुम्ही? गारेगार नाही. बघा, इंग्रजीला शुद्ध मराठीमध्ये साहेब म्हणतात दुग्ध शर्करा युक्त थंड घनघोर गट्टू. काय म्हणतात? दुग्ध शर्करा युक्त थंड घनघोर गट्टू. मग एवढं म्हणणं सोपं आहे का आईस्क्रीम म्हणणं सोपं आहे? आईस्क्रीम म्हणणं सोपं आहे, बरोबर आहे की नाही? इथं मगापासून फॅन करतात. फॅन, फॅन हा शब्द मराठी की इंग्रजी आहे? कोणता आहे? इंग्लिश. आता या फॅनला मराठीत काय म्हणायचं? पंखा फारसी शब्द आहे. हा, शेळके सर काय म्हणतात त्यांना मराठीमध्ये? पंखा आरबी फारसी शब्द आहे. लक्षात ठेवायचं, आयुष्यात कधीही विसरायचं आणि हे फुकट कुठे मिळत नाही, बरोबर आहे की नाही? पंख्याला म्हणतात छतलटक वायू छटक. काय म्हणतात? छतलटक वायू छटक. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल, मराठी सोपे आहे की इंग्रजी सोपे? इंग्लिश सोपे आहे की नाही? बऱ्याच जणांच्या सायकली दिसतात, 2 व्हीलर 4 व्हीलर. आज तुमचा कार्यक्रम आहे, बऱ्याच जणांनी गाड्या देत आलेत का नाही? गाड्या कोण स्कूटीवरती आलंय, कोण स्प्लेंडरवरती आलंय, कोण बुलेटवरती आलंय. आलाय ना तुम्ही? आता समजा जाता जाता तुमची गाडी पंक्चर झाली. काय झाली? पंक्चर झाली. आणि आपण ठरले मराठीत सांगायचं, मराठीत बोलायचं. समोरच्या आपल्या शाळेच्या बाहेर पंक्चरवाल्याचं दुकान आहे, त्याच्याकडे जायचंय, त्याला सांगायचंय काका माझी गाडी पंक्चर झालेली आहे, ते काढून द्या. पण ते कसं बोलायचं? पंक्चर हे मराठीत बोलायचं. काय सांगणार? हवं की नाही? काय सांगणार? सांगणार काय? पंक्चरला शुद्ध मराठीमध्ये माळी सर म्हणतात चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वाफेचे बहिर्गमन. काय म्हणतात? चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वाफेचे बहिर्गमन. एवढं सांगेपर्यंत काकांच्या पंक्चरवाले बेशुद्ध पडते. म्हणून कोणतीही भाषा अवघड नसते. भाषेविषयी मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. आज जागतिकीकरणामध्ये इंग्रजी ही सगळ्यांची आपली भाषा अत्यंत आवडीची झाली पाहिजे. मराठी आमची मायभाषा आहे. मराठीला आम्ही आई म्हणतो तर इंग्रजीला आपण मावशी म्हटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? जर माय मराठी असेल तर इंग्रजीला आपण सर काय म्हटलं पाहिजे? मावशी म्हटलं पाहिजे. वाटतं इंग्रजी सर आहेत ना ते? सरांचे लेक्चर होतात, ऑनलाईन लेक्चर होता, सरांनी सांगितलं इंग्रजी बंद बोलायची, इंग्लिश स्पीकिंग अत्यंत चांगलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्क म्हणजे गुणवत्ता नव्हे. जाता जाता मला एक छोटासा उदाहरण देणार आहे. मला कालच बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांची पुण्यतिथी झाली. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अंगी ज्या क्षमता आहे, तुम्हाला जे जमतं चांगलं ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला आकार येईल. प्रसंग असा घडला की बडोद्यामध्ये तिथल्या राजाचा मृत्यू झाला आणि त्या राजाच्या पत्नीचं नाव होतं जमनाबाई. जमनाबाईंना मुलगा नव्हता
आणि त्या फोटोशी होत्या. त्यानंतर असं ठरलं, तिथलं संस्थान तिथले असणारे मंत्रिमंडळ म्हटलं की काय होतंय बघूया, जर मुलगा झाला तर त्या बडोद्याचा नरेश किंवा बडोद्याचा राजा म्हणून घोषित करायचं, पण मुलगी झाली तर मात्र पंचायत होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या बडोद्याच्या जमनाबाई या महाराणीला मुलगी झाली. त्या काळामध्ये मुलीला राणी घोषित केलं जात नव्हतं किंवा राज्यकारभार तिच्या हातामध्ये दिला जात नव्हता. आणि खंडेराव नावाचा असणारा त्या राजाचा एक भाऊ होता जो अत्यंत निष्ठुर होता. रयतेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार करायचा. आणि मग त्या खंडेरावाचं फावलं, त्या जमनाबाईला मुलगी झाली आणि ठरलं असं की या खंडेरावाला त्या बडोद्याचा राजा करायचा. हा खंडेराव त्या बडोद्याचा राजा झाला. स्वतःची हत्तीवरनं मिरवणूक काढली आणि प्रचंड लोकांच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला. त्याचा अन्याय आणि अत्याचार बघून तिथल्या संस्थानाच्या मंत्रिमंडळाने ठरवलं की या खंडेरावाला आपण पदच्युत केलं पाहिजे. मग खंडेरावाला पदच्युत केल्यानंतर सत्ता किंवा इथला राजा कुणाला घोषित करायचं, तर त्या काळामध्ये दत्तक घेण्याची प्रथा होती. जमनाबाईच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा आहे आणि त्या नाशिकच्या जवळ कळवण नावाचं एक छोटंसं अत्यंत खेडं असं गाव आहे. त्या खेड्या गावामध्ये गायकवाडांचे काही वंशज आहेत हे जमनाबाईच्या लक्षात आलं. जमनाबाईने अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जावा आणि तिथं कळवण नावाचा ते छोटंसं गाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तिथं आपल्या गायकवाडांचे वंशज आहेत, तिथं काहीतरी 2-3 मुलं आहेत, त्यांचा शोध घ्या आणि त्यांना घेऊन या. एलेट नावाचा नाशिकचा कलेक्टर, एलेट नावाच्या कलेक्टरला फरमान आलं. कलेक्टर स्वतः घोड्यावरती बसला आणि नाशिक पासून कळवणला गेला. कळवणला गेल्यानंतर तिथं 2-3 मुलं होती. एकाचं थोरल्याचं नाव होतं दादासाहेब, दुसऱ्याचं नाव होतं संपत आणि तिसऱ्याचं नाव होतं गोपाळ. गोपाळ हा होता गुराखी. गुराखी म्हणजे गुरं राखणारा. दादासाहेब शाळेमध्ये जात होता, संपत शाळेमध्ये जात होता आणि आमचा असणारा हा गोपाळ गुरा राखण्याचं काम करायचा, तो गुराखी होता. तिनेही मुलांना घेतलं, नाशिकला आणलं. नाशिकला त्यांच्या बापाचे चांगले कपडे शिवले आणि कपडे शिवून नाशिकवरून त्यांना बडोद्याला पाठवलं. बडोद्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी दादासाहेबाला सुरुवातीला बोलवलं. दादासाहेब हा थोरला सगळ्यात होता आणि त्याला विचारलं, बाळा तुला इथं कशासाठी आणलेलं आहे? दादासाहेब म्हणला की मला इथं शिकायला आणलेलं आहे. कशाला आणलेलं आहे? शाळा शिकायला. संपतला विचारलं, संपत तुला इथं कशाला आणलेलं आहे? संपत घाबरला, मला काय माहित नाही, मी काय केलं नाही. तो घाबरून त्या ठिकाणी बसला होता. आणि आमचा गुराखी छाती काढून तिथे गेला. गेल्यानंतर त्याला विचारलं, काय रे गोपाळ तुला इथं कशासाठी आणलेलं आहे? आणि त्यावेळेला गोपाळनं आपल्या दोन्ही मुठ्या आवळल्या, उजवा हात पुढे केला आणि सगळ्यांसमोर सांगितलं की मला इथं राजा बनण्यासाठी आणलेला. विद्यार्थी मित्रांनो, त्या राणीच्या लक्षात आलं की 2 शिकणाऱ्या मुलांपेक्षा गुराखी मुलगा जरा चुनचुनी दिसतोय, त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे. त्या गुराख्याची पाहणी केली. मंत्रिमंडळाला बोलवलं, काही तज्ञ लोकांना बोलवलं. तिन्ही विद्यार्थ्यांचं मुलांचं निरीक्षण करायला सांगितलं. सगळ्यात चुनचुनीत, हजर जबाबी आणि विलक्षण बुद्धिमत्तेचा मुलगा म्हणजे तो गोपाळ होता की ज्याचं शाळेचं काहीच नातं नव्हतं. त्या गोपाळची पारख सगळ्यांनी केली. गोपाळला त्या संस्थानिकांनी त्या साऱ्या मंत्रिमंडळाने शिक्षण द्यायचं ठरवलं. त्याला शिकवलं. अश्वविद्या, धनुर्विद्या सगळे असणारी विद्या त्याला दिली. शाळा शिकवली आणि बघता बघता त्याला त्या प्रत्येक विद्येमध्ये निपुण केलं. आता बघता बघता 6 महिन्याचा वर्षाचा कालावधी संपून गेला. या गोपाळचं नाव बदललं आणि गोपाळचं नाव सयाजीराव ठेवलं. तो मुलगा आता मोठा झाला आणि मोठा होत असताना आता या मुलाला शिकवलं खरं, पण त्याची बुद्धिमत्ता किती आहे, आपण शिकवलं त्याला येतंय किती हे पाहणं गरजेचं होतं. त्याच्या परीक्षेचा दिवस होता आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षा घेणारा त्यांचा जो संस्थानिक जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने समोर बसवलं आणि सयाजीरावांना विचारलं की सयाजीराव, त्या मंत्रिमंडळामधल्या त्या मंत्र्यानं त्या तज्ञानं हातामध्ये अंगठी काढली, अंगठी समोर ठेवली आणि सयाजीरावला विचारलं, सयाजीराव या अंगठीमधनं सयाजीराव इकडून तिकडे जातील कसे? प्रश्न काय होता की ही अंगठी आहे, या अंगठीमधनं सयाजीराव इकडून तिकडे जातील कसे? अंगठीच्या मधनं. आता मला सांगा, अंगठी केवढे छोटीशी, सयाजीराव धिप्पाड शरीराचा, सयाजीराव जाते अंगठीमधनं? नाही जाणार. सयाजीराव नाही क्षणाचाही विलंब न करता तिथे एक असणाऱ्या पेन्सिल सारखी एक असणारी नळी होती, ती घेतली. समोर कागद होता, तो कागद घेतला आणि कागदावरती लिहिलं सयाजीराव. सुरळी केली आणि अंगठीमधनं इकडून तिकडे घालू लागले आणि सांगू लागले, सयाजीराव या अंगठीतून असे जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड मेहनत करा, तुमच्या अंगी असणाऱ्या गुणांचा विकास करा. एवढं शिका की तुम्हाला या शाळेला
तुमचा अभिमान वाटला पाहिजे. कुठेही बाजारामध्ये गेला, कुठेही तुम्ही जगामध्ये जावा, आपल्या शाळेविषयीची असणारी भावना अत्यंत चांगली असली पाहिजे. सन्माननीय तोडकर साहेबांनी जवळजवळ 75,000ची देणगी दिली आहे. 25 आहे की नाही? अत्यंत चांगलं काम आहे. एवढे चांगलं काम करणारी माणसं आपल्याकडे एकदा जोरदार काय वाजवत त्यांच्यासाठी की शाळेसाठी आपण शिक्षण घेत असताना ज्या शाळेमध्ये मी घडलो, ज्या शाळेमध्ये मी वाढलो, त्या शाळेचा कायापालट झाला पाहिजे यासाठी धडपडणारी एवढी सगळी माणसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये श्रीमंत माणसं कमी आहेत का? श्रीमंत माणसं कमी आहेत का? खूप आहेत ना श्रीमंत. पण सगळ्या श्रीमंत माणसांच्या जवळ दानत असते असं नाही. तर दानत असणारी माणसं सन्माननीय रोहित शेठ सारखे आणि सन्माननीय तोडकर सरांच्या सारखे असतात. हे फार कमी लोक असतात. या शाळेचा कायापालट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही भरपूर शिका, भरपूर तुम्ही आपल्या या शाळेचं, या गावाचं नाव उज्ज्वल करा. शिकत असताना कोणत्या प्रसंगाला सामोरं जात असताना तुमच्यामध्ये ध्येय असू द्या. तुम्ही एखादं टार्गेट फिक्स करा. मला काही व्हायचं आहे आपण ठरवलं पाहिजे. शाळेची मार्क म्हणजे तुमची गुणवत्ता नाही, स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. मगाशी काही मुली बोलत होत्या. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये तुमच्यासारखाच असणारा एक मुलगा एका कार्यक्रमामध्ये बोलायला उठला आणि बोलायला उठल्यानंतर तो बोबडा बोलायचा, चोचरा. कसा बोलायचा? बोबडा. नाराज होऊ नका ना. तो चोचरा बोलणारा मुलगा स्टेजवरती आला, त्याच्या तोंडामधला शब्द कुठे ना, मुलं हसू लागली, मुली हसू लागल्या. तो स्टेजवरनं खाली गेला पण नाराज झाला नाही. त्याने ठरवलं ठीक आहे ना, एक कार्यक्रमात नाही बोलता आलं, मी चोचरा बोलतोय ना, मी प्रगती करेन. नाराज नाही. मनामध्ये न्यूनगंड अजिबात बाळगू नका. ज्यांनी न्यूनगंड बाळगला ती माणसं आयुष्यात कधीच यशस्वी झाली नाही. ज्यांनी न्यूनगंडावरती मात केली त्या माणसाने क्रांती केल्याने इतिहास घडवला. तो असणारा मुलगा स्टेजवरनं खाली उतरला, घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यानं आपल्या तोंडामध्ये छोटे छोटे गारगुटीचे खडे घेतले, गालामध्ये ठेवले आणि गालामध्ये ठेवून तो मोठमोठ्याने ओरडू लागला. डोंगरावरती चढू लागला, डोंगरावरती उतरू लागला. एकटाच भाषण करायचा, जरानामध्ये जायचा, जंगलामध्ये जायचा. एका ठिकाणी जाऊन जिथं कोणी नाही अशा ठिकाणी तो भाषणाचा सराव करू लागला आणि एवढा सराव केला, एवढं प्रॅक्टिस केलं की तो मुलगा मोठा झाला आणि जगामधला सगळ्यात सुप्रसिद्ध वक्ता झाला. त्याचं नाव आहे डेमोस्थेनेस. म्हणून प्रचंड मेहनत करा. तुम्हाला 10वीचं वर्ष आहे. 10वीच्या वर्षाला परीक्षेला सामोरं जात असताना सन्माननीय सगळ्या शिक्षकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही भरपूर शिका. 12वी नंतरचे विद्यार्थी माझे बाहेर जाणार आहेत. 10वीचे विद्यार्थी पण इथंच आहेत. तुमचा शुभचिंतन सोहळा आहे. 11वीला तुम्ही इथंच ऍडमिशन घ्यायचंय आणि म्हणून 12वी नंतरची मुलं आमची ज्या वेळेला जगाच्या बाजारात जातील त्यावेळेला तुम्हाला अभिमान असला पाहिजे की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, मी या महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. एवढं चांगलं कार्य तुमच्या हातून घडो. याच मी तुम्हाला या शुभचिंतन आणि निरोप समारंभाच्या शुभेच्छा देतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मला या ठिकाणी प्रमुख पाहुणा, प्रमुख वक्ता म्हणून मला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपले आभार मानतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद.